माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 17 याचे पठण करणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामकर्णी गुरु भक्ती शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी. पर्जन्येचा पुढारा जैसा येतो सूचनावारा, तैसे तुझे दैन्यहरा. ऐकसी गुरुचरित्र कथन वेद, ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारोन. एक चित्त करुणी मन ऐक शिष्या नामधारका. कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा. गौप्य रूप अस्ति गुरु ठावसे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू चातुर्मासे परी. सिद्धस्थान से गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करीन मन, परमात्मा श्री गुरु राणा का राहावे गौप्य रूपे. त्यासी काय असे तपस शिक्षा मागणे काय हर्ष, संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा. ऐसा वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका, आणिक सांगेन ऐका दत्तात्रेय तैसाची. दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती, भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे. अनुपम तीर्थे भूमीवरी असती गौप्य अपरांपरी. श्री गुरुमूर्ती प्रीती करी प्रकटले भक्तांलागी. भक्तजनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य व्हावया कारणार्थ समस्त मागतीवर. लपविता दिन करासी कैवी लपे तेजोराशी, कस्तुरी ठेविता जनन्यसी वास केली गौप्य होय. आणिक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी, जेथे राहे तया क्षितिकांक्षी. कल्पिले फळ तेथे होय, या कारणे तया स्थानी प्रकटले गुरुमुनी. सांगेन तुझ विस्तारुनी एक चित्ते परियेसा. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात सांगे सत विद्वजना. अग्रदेवी असे आपण जाणे तर्क व्याकरण, आन्निक प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता. त्यासी झाला एक सूत मूर्ख असे उपजत, दैव वर्षे मात पिता मृत असमाधान होनिया. वर्धता माता पित्यान घरी बाळ, वर्षे 7 जाहली केवळ. व्रत बंध करीती निश्चळ, तया द्विज कुमरकासी. न ये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियेसी. वेद कैच्या मूर्खासी, पशु समान जाहलासे. जेथे सांगती अध्ययन, जाऊनी आपण शिकू म्हणे. तावन मात्र शिकताची क्षण, सवेती विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीणचे विद्वजन, निंदा करती सकळी जन. विप्रकुई जन्मन ऐसा मूर्ख उपजलासी. तुझा पिता ज्ञानवंत, वेदशास्त्रादी अभिज्ञात, त्याचे पोटी कैसा तेत.
उपजलासी दगडापरी. जळोजळ तुझे लिणे पित्याच्या नामा आणि लेवणे, पोटी बांधुनी पाषाण तळे विहिरी का न करीसी. जन्मोनिया संसारी वृथा झालासी, शुक्रापरी तू जगती यमपुरी अनाचारे वर्तसी. ज्यासी विद्या से ऐका तोची मनुष्यामध्ये अधिका, देवी द्रव्य से निक्षेपिका तैसी विद्या परेसा. ज्याचे हृदय से विद्या त्यासी अखिल भोग सदा, यशस्वी होय सुख संपदा समस्तांमध्ये पूज्य तोची. श्रेष्ठ से वय थोर विद्याहीन अपूज्य नर, अश्रेष्ठ से एखादा नर विद्यास्ता पूज्यमान. ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर, सकळी का वंद्य होय नर विद्यासे ऐशा गुणे. एखादे समयी विदेशासी जाय नर विद्याभासी, समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्यासे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी. एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदिती परेसी, ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंताची पूजा करी. ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याचं धन गाण, विद्या शिकावी याची कारण नेणता होय पशु समान. ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करील मन, स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, न ये विद्याची कारण त्याची काय करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी, जरी असेल उपायासी निरोपावे दातारा. परिहास केते ब्राह्मण सांगतात हासून, होईल पुढे तुझ जनन कधी येईल तुझ विद्या. तूच कैसा विद्याभ्यासू नर नवेसी तू सात पशु, भिक्षा मागुनी उदर पोच अरे मूर्खा कुळनाशका. ऐसे नाना परी निचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी, वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ रण्यासी. मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्याजिना आपुला प्राण, समस्त करीती दूषण काय उपयोग जीवनिया. जळोजळो आपुले जिणे पशु झालो विद्याहीन, आता वाचूनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये. बिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परेसी, अन्नोदक नेघे उपवासी पातला निशी दैववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता करी दर्शन तै वेळी. न करी स्नान संध्या देखा अपार करीतसे दुःखा, देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी. येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुनी, अन्नोदक त्यजुनी बैसला तो द्विज कुमार. नवे काही स्वप्न त्या लागोनी, म्हणोनी कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिती आम्हासी. आक्रोशोनी ते वेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी, आपुली जिव्हा तात्काळी छेदी वाहे देवी चरणी. जिव्हा वाहुनी अंबेसी मागुती म्हणे परेसी, जरी तू मज उपेक्षिसी वाहिल शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोतेजन. ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोशा मावरी, असे कृष्णा पक्षी तरी
त्वरित जाय तया जवळी. औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव पर्येसी, जागृत होतेची हर्षी निघाला त्वरित तेथोनी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात, पैल तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुसी. चरणावरी ठेवनी माथा करी स्तोत्र अंत्यता, श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वसिती तयावेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती, ज्ञान जाहले त्वरिती जिव्हा आली तात्काळ. वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतर्करण पूर्ण जाहले तात्काळी. जैसा मानस सरोवरासी वायस जाता पर्येसी, जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा. चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोह कैसी, मृतिका पडता जांबुन दिसी, सुवर्ण होय जेवी देखा. तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी, आली अखिल विद्या त्यासी वेदशास्त्रादी तर्कभाषा. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरुमहिमा ऐसी ऐका, जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर सकळात्मिष्ट साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे बिल्लवडी स्थान महिमा वर्णन मंदमती ब्राह्मण वरप्रदान नाम सप्तदशोऽध्याय समाप्तम्. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.